मनज्ञान प्रश्न उत्तरे स्पर्धा चालू करायची आहे, बरोबर आहे. एकूण 20 प्रश्न आहेत आणि या 20 प्रश्नांपैकी जो सर्वात जास्त प्रश्नांची उत्तरं देईल तो या स्पर्धेमध्ये काय असेल, विजेता. ओके, रेडी? चला, तर पहिला प्रश्न असा आहे की विमानासाठी कोणते इंधन वापरले जाते? विमानासाठी कोणते इंधन वापरले जाते? बोल. मॅग्नेशियम. रासायन. हा बोल. अरे इंधन. पेट्रोल. बरोबर आहे, जोरात टाळ्या वाजवा. पेट्रोल. ओके, आता दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात? पृथ्वीबाई पहिला बोला. नाही, सिद्धीच पहिल्यांदा बोलली. जास्त उत्तर लगेच द्यायचं. हां, चल पुढचा प्रश्न आहे, दर महिन्याला जे प्रसिद्ध होतंय त्याला काय म्हणतात? श्रवण. श्रवणने आधी उत्तर दिला. कोणीही बोलायचं नाही. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? सुभाषचंद्र बोस. ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाला सुद्धा आलेलं नाही. पुढचा प्रश्न आहे, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 120. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. बरोबर आहे. पृथ्वी. नुसतं 1000 नको, मला पुढचं हे पण पाहिजे. पुढचं घ्या. फुटबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती? इथं कोणतरी बोललं, मानसी. जरा प्रश्न किती झाले लक्षात ठेवा. हां, तू लिहितोस ना? चला, पुढचा प्रश्न आहे, गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते? बरोबर आहे, आरोही रोहन म्हात्रे. ओके, गरबा. पुढचा प्रश्न आहे, हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ कोणते? मंदिर. श्रवण. पुढचा प्रश्न आहे, कुत्रा चावल्यावर कोणता रोग होतो? पृथ्वी. पृथ्वी. पहिला उत्तर पृथ्वीने दिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय? प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव? नाही आहेत, केशव कुमार. समजलं? पुढचा प्रश्न, द्रव मोजण्याचे परिमाण कोणते? द्रव मोजण्याचे परिमाण कोणते? लिटर. बरोबर आहे. चला, आरोही रोहन म्हात्रेने उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 1 तोला म्हणजे किती ग्रॅम? 10. श्रवणनी उत्तर दिलंय. ओके, पुढचा प्रश्न, विचारू का? दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? औरंगाबाद. उत्तर कोणाला जमलेलं नाही.
मानवी शरीरातील हाडांची संख्या किती? 260. सेजल संतोष मात्रे 206. पुढचा प्रश्न आहे, कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होतो? झाला काय? ओके. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कोठे आहे? मुंबई. नाही, नाशिक. चुकलं, कोणाचंच बरोबर उत्तर नाही आहे. पुढचा प्रश्न, कलिंगडांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? सिद्धी. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? 34 जिल्हा परिषद. पुढचा प्रश्न, किती झाले एकूण प्रश्न? किती झाले? बाई 3 चुकीचे आहेत ना काहीतरी. हां, 12 आणि 3 15 प्रश्न झाले. आता 5 प्रश्नांची उत्तरं बघूया. हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथांचे नाव काय? ग्रामगीत. रामायण महाभारत. रामायण आणि महाभारत. सिद्दीकनी दोन्ही नावं घेतली. पहिला नाव घेतला होता मानसीनी, पण तिने एकच नाव घेतला होता. त्याच्यामुळं उत्तर कोणाचं बरोबर? सिद्धी कृष्ण. ओके. पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट विजेता देश कोणता? ऑस्ट्रेलिया. कोण बोलला? क्रिकेटर. ओके, चला पुढचा प्रश्न, अण्णा हजारे यांचे गाव कोणते? नाही, राळेगण सिद्धी. हे अण्णा हजारे. अण्णा हजारेंचं नाव कधी ऐकलं का? पण नाही. बाई प्रश्न किती राहिले? 3. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? अरे महाराष्ट्राची. भारत. पुणे. पुणे. कोणी उत्तर दिलेलं नाही. पुणे. ओके. पुढचा, महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता? सोलापूर. अरे महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा. जिल्हा. अरे मीठ कोणत्या जिल्ह्यात तयार होतंय? का आपल्या रायगडमध्ये नाही होत? अरे काय, मीठ कुठं होतंय? रायगडमध्ये. पुढचा प्रश्न, एकच आहे ना बाई? एकच ना. हां, तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते? देऊ. पृथ्वी. ओके. आता सर्वात जास्त उत्तर कोणी दिलेली आहेत बघा रे? सिद्धी 1 2 2 सिद्धीचं 4. हां, पृथ्वीचा 5. तिथं 4 चारच. पृथ्वीचं 4 सर्वांचं 1 2 3 3. आता बघा, लक्ष द्या. सिद्धीनं 4 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि पृथ्वीनं सुद्धा 4 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता आपण एक काम करू, मी एक प्रश्न विचारतोय, पृथ्वी किंवा सिद्धी यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि त्यांना दोघांना नाही आलं तर मी दुसरा प्रश्न विचारणार. ओके. तर विचारू, तर दोघांनीच उत्तर द्यायचं आहे आणि जो उत्तर देईल तो विजेता असणार. ओके.
रेडी रेडी का? तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती? महाराष्ट्र एक्सप्रेस. महाराष्ट्र एक्सप्रेस चुकीचं. मुंबई एक्सप्रेस. शताब्दी एक्सप्रेस. ओके, पुढचा प्रश्न विचारताय, बघूया. बाई की मला सांगा साहित्य. मी बघायला आता महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? मीठ. महाराष्ट्र सोना. बरोबर आहे. सिद्धीसाठी जोरात